विधानसभेचं बिगुल वाजलं तसं राजकीय वर्तुळातली रंगत वाढताना दिसायला लागली। काही पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे, तर काहींची नावं अजून जाहीर व्हायची बाकी आहे। भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी आणि अजित पवार गट, शरद पवारांची राष्ट्रवादी अशा जवळपास सर्वच महत्त्वाच्या पक्षातील उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली आहे। मनसेनेही आपल्या 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यात माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। अमित ठाकरे हे कुठून निवडणूक लढवतील याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती। काही महिन्यांपूर्वी अमित ठाकरे भांडूप विधानसभेतून निवडणूक लढवणार आहे अशा चर्चाही रंगल्या होत्या। मात्र आता अमित ठाकरेंना माहीम मतदारसंघातून उमेदवारी घोषित केल्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम लागलाय। पण मनसेने आपले उमेदवार निवडताना अमित ठाकरे यांच्यासाठी माहीम या मतदारसंघाचीच निवड का केली पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश, तुम्ही पाहत आहात लगावबत्ती। स्वतः कधीही निवडणुकीच्या रिंगणात न उतरलेले राज ठाकरे यांनी यंदा आपला मुलगा अमित ठाकरे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले। अमित ठाकरे निवडणूक लढवतील असे संकेत त्यांनी स्वतःच काही दिवसांपूर्वी दिले होते। त्याप्रमाणे त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली। मुंबईतल्या माहीम मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत। माहीम मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। निवडणुकीचा अनुभव पाठीशी नसणाऱ्या अमित यांना शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांना टक्कर द्यावी लागणार आहे। माहीमची लढाई ही अमित ठाकरे यांच्यासाठी सोपी अजिबात नसणार आहे। त्यांच्यासमोर 3 वेळा आमदार राहिलेले सदा सरवणकरांचं तगडं आव्हान असणार आहे। सरवणकर हे 2004, 2014 आणि 2019 असे 3 वेळा माहीममधून जिंकून आले आहेत। सरवणकरांनी नगरसेवक ते आमदार असा प्रवास केलाय, यामुळे मतदारसंघावर त्यांची कमांड पक्की आहे। शिवसेनेत फूट पडली तेव्हा सरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणं पसंत केलं होतं, यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा संधी दिली आहे। दुसरीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। महेश सावंत हे 1990 पासून शिवसेनेत आहेत। सावंत हे सदा सरवणकर यांचे मित्रच होते, पण त्यांच्यात नंतर वितुष्ट आलं। 2009च्या विधानसभेत सदा सरवणकर यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यावेळी महेश सावंत यांनी देखील त्यांच्यासोबत पक्ष सोडला होता। मात्र महेश सावंत पुन्हा शिवसेनेत दाखल झाले। शिवसेनेत बंड झालं तेव्हा महेश सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला। यामुळे ठाकरेंनी यावेळी त्यांना निष्ठेचं फळ देऊ केलंय। यामुळे आता अमित ठाकरे यांच्यासमोर एकीकडे महेश सावंत आणि दुसरीकडे सदा सरवणकर या तगड्या उमेदवारांचं आव्हान असणार आहे। अशी ही माहीमची तिरंगी लढत रंगणार आहे। 24 मे 1982ला जन्म झालेल्या अमित ठाकरे यांनी MBA मार्केटिंगमधून आपलं शिक्षण पूर्ण केलंय। राज यांच्याप्रमाणे त्यांनाही व्यंगचित्र आणि राजकारण दोन्हींची आवड आहे। राज ठाकरेंनी जेव्हा मनसेची स्थापना केली तेव्हापासून ते राज यांच्यासोबत आहेत। राजकारणातले संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झालेत, यामुळे कॉलेजपासूनच त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती। 2020 मध्ये त्यांची मनसेच्या नेतेपदी निवड झाली। यानंतर 2022 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली। राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते अनेकदा राज यांच्यासोबत सक्रिय दिसले, तर आता त्यांना थेट आमदारकीची संधी मिळाली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यावर अमित ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला। यादीत माझं नाव आलं तेव्हा माझ्या पोटात गोळा आला होता, कारण मला समजलं की आता माझ्या आयुष्यात बदल होणार आहे। जसं मी आधी वावरायचो आता तसं वावरता येणार नाही। आता शासकीय पदाचं ओझं राहणार आहे, पण ते ओझं मी पेलायला तयार आहे असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। तसंच निवडणूक लढण्याचा आत्मविश्वास आहे। दादरमध्ये मी लहानचा मोठा झालो असून आमच्या या ठिकाणी 3 पिढ्या राहिल्या आहेत। दोन्ही उमेदवार समोर असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरे यांनी व्यक्त केली। पण मनसेकडून माहीम मतदारसंघाचीच निवड का करण्यात आली, तर याची काही कारणं समोर येतात। 2019च्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांनी माहीम मतदारसंघातून 61,337 मते घेऊन विजय मिळवला होता, तर दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते ते मनसेचे संदीप देशपांडे, त्यांना 42,690 मते मिळाली होती। तर काँग्रेसकडून प्रवीण नाईक यांना 12,246 मते मिळाली होती। म्हणजे 2019ला मनसे हा इथला दुसऱ्या नंबरचा पक्ष राहिला होता। अमित ठाकरे यांचा इथल्या कार्यकर्त्यांशी चांगला संबंध आहे, यामुळे अमित यांनी इथूनच निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता। यामुळे पक्षाची इथली ताकद लक्षात घेता इतर कुठलाही मतदारसंघ न शोधता अमित यांच्यासाठी हा मतदारसंघ सेफ मानला गेला। यामुळेच अमित यांना इथून उमेदवारी दिली असल्याचं बोललं जातं। शिवाय शिवसेना भवन हे माहीम मतदारसंघातच येतं, यातून उद्धव यांना शह देण्याचा राज यांचा प्रयत्न आहे। तर संदीप देशपांडे यंदा वरळी मतदारसंघातून दुसऱ्या ठाकरेंचा सामना करताना दिसणार आहेत। राजकीय तज्ज्ञांच्या मते ही निवडणूक मनसेसाठी 2 कारणांनी महत्त्वाची मानली जाते। पहिलं कारण म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून मनसे हे तरुण नेत्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे।
तर दुसरं कारण म्हणजे राजकारणात मनसेला आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर हीच एक संधी आहे. 2019च्या विधानसभेत जेव्हा आदित्य यांना वरळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली तेव्हा राज यांनी आपल्या पुतण्यासाठी सॉफ्ट कॉर्नर दाखवत वरळी मतदारसंघातून मनसेचा उमेदवार दिला नव्हता. यावेळी अमित ज्या मतदारसंघातून लढतील त्यात ठाकरे गट आपला उमेदवार देणार नाही असं बोललं जात होतं. उद्धव ठाकरे देखील आपल्या पुतण्यासाठी सॉफ्ट कॉर्नर ठेवतील असंही म्हटलं गेलं, पण असं काही घडलं नाही. उलट शिवसेनेनं बेधडकपणे अमित ठाकरे यांच्या विरोधात आपला उमेदवार देऊ केलाय. खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. अमित हा आमच्याच घरातील मुलगा आहे, पण निवडणुकीत एकमेकांसमोर लढावंच लागतं असं राऊत म्हणाले. आता उमेदवारांच्या ताकदीचीच गोष्ट पाहिल्यास सदा सरवणकर इथे भक्कम दिसतात. विद्यमान आमदार असल्याने त्यांची मतदारसंघावर पकड मजबूत आहे. दुसरीकडून महेश सावंत हे महाविकास आघाडीचं प्रतिनिधित्व करतात. माहीम मतदारसंघात अल्पसंख्याक मतांची संख्याही भरपूर आहे. यामुळे मुस्लिम मतांची त्यांना साथ मिळालीच तर इथे त्यांची जादू दिसू शकते. अशा परिस्थितीमध्ये आता मनसे इथे किती तग धरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अमित ठाकरेंच्या रूपात ठाकरे घराण्यातील दुसरा आमदार मिळेल का? या तिरंगी लढतीमध्ये कुठला उमेदवार बाजी मारेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.